हॅलो वॉरियर्स. तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये एक गोष्ट विचारली होती की इतिहास हा विषय जर अभ्यासताना तुम्हाला अवघड जात असेल, फॅक्ट लक्षात राहत नसतील, प्रत्येक वेळेला इतिहासाच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन होत असेल आणि हा जो सब्जेक्ट आहे तो इतका मोठा वाटतोय की समजतच नाहीये नेमका कसा अभ्यासावा, तर इतिहासाच्या अभ्यासाचे काही टेक्निक्स जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. ज्या पद्धतीने टॉपर लोक अभ्यास करतात ती स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की कमेंट करून विचारा, आणि त्याच्या खाली मला भरमसाठ कमेंट्स आलेले आहेत की मॅम इतिहास अभ्यासण्याची जी टेक्निक आहे ती आमच्यासोबत शेअर करा. सो आजचं जे लेक्चर आहे ते आपलं त्याच्याबद्दलच असणार आहे. ठीक आहे, टॉपरची हिस्ट्री टेक्निक काय असते ते, याच्यामध्ये मी 5 वेगवेगळ्या मेथड तुमच्यासोबत शेअर करेन. त्याच्यासोबतच 3 बोनस टिप्स ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करेन, आणि एक जम्बो बोनस टिप जी आहे ती सुद्धा शेअर करेन की जिथे म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही इतिहास अभ्यासाल तर तो तुम्हाला इतका इझी वाटायला लागेल, इंटरेस्टिंग वाटायला लागेल, आणि त्याच्याही पुढे जाऊन फॅक्ट ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात राहायला लागतील. ठीक आहे, सो प्रत्येक टेक्निक नंतर त्या टेक्निकने तुम्ही कुठला टॉपिक अभ्यासणार आहात हे मला कमेंट करून सांगायचं, म्हणजे माझ्या लक्षात येईल की ती टेक्निक तुम्हाला समजलेली आहे की नाही. ठीक आहे, सो सगळ्यात पहिली टेक्निक जर आपण पाहिली तर टाइमलाईन टेक्निक. कदाचित याच्याबद्दल तुम्ही आधी ऐकलेलं असेल, तुम्हाला माहितीही असेल, आणि कदाचित तुमच्यापैकी काही लोक या पद्धतीने अभ्यासही करत असतील. आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती का, की आपण ज्या वेळेला अभ्यास करायच्या पूर्वी काही स्ट्रॅटेजी लेक्चर्स पाहत असतो, किंवा आता सुद्धा तुम्ही हे लेक्चर पाहताय, तर त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये असतं की मी इतिहास असा अभ्यासेन, मी जॉग्राफी असा अभ्यासेन. पण जेव्हा ऍक्च्युली आपण अभ्यासाला बसतो ना, त्यावेळेला या मेथड वगैरे कुठेतरी आपल्याला विसरायला होतात, म्हणजे हे आपल्या डोक्यातून निघून जातात. आणि आपण आपली जी पारंपरिक पद्धती आहे, वाचायचं आणि जस्ट पुढे चालत राहायचं, म्हणजे फक्त पानं पलटत राहायचं, हे आपण परत परत करायला लागतो. तर प्रत्येक वेळेला स्वतःला थांबून या गोष्टीची आठवण करून द्या की हे टेक्निक्स मला फॉलो करायचे. ठीक आहे, आता टाइमलाईन टेक्निक काय आहे. इतिहासामध्ये तुम्हाला बऱ्याचदा ना कालानुक्रम विचारला जातो. ठीक आहे, सो तुम्हाला जर त्या घटना कुठल्या कालावधीमध्ये आणि कशा घडल्या हे जर माहिती असेल तर तुम्हाला ते लक्षात ठेवणं सोपं जातं. इवन मी तुम्हाला हेही सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही समाज सुधारक अभ्यासत आहात तेव्हा स्पेसिफिकली त्यांचा जो कालखंड आहे, कार्यकाल आहे, तो लक्षात ठेवा. कारण बऱ्याचदा आपल्याला जरी एक्झॅक्टली उत्तर माहिती नसेल त्या प्रश्नाचं, तरी सुद्धा तुम्ही केवळ तुम्हाला कालखंड माहिती असेल तरी सुद्धा योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकतात. मग जर आपण टाइमलाईनचा विचार केला, समजा मी जस्ट अन एक्झाम्पल म्हणून सांगते, आता इथे मी थोड्या मोठ्या मोठ्या घटना सांगेन तुम्हाला इतिहासातल्या, पण हे तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण अप्लाय करू शकता, किंवा अगदी समाज सुधारक अभ्यासताना सुद्धा त्यांची जीवनरेखा जी आहे, टाइमलाईन या पद्धतीने जर तुम्ही पूर्ण त्यांचा कालावधी लिहून काढला तर तुम्हाला ते क्विक रिव्हिजनसाठी सुद्धा खूप हेल्पफुल ठरतं. उदाहरणार्थ समजा 1915चा कालावधी जर मी विचारात घेतला तर मला काय पाहायला मिळेल. 1915ला गांधीजींचं भारतामध्ये आगमन झालंय. ठीक आहे, आता आगमन झाल्यानंतर जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की सुरुवातीला तर त्यांना 1 वर्षभर भारत भ्रमण करायला सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी अहमदाबाद जवळच कोचरब नावाचं जे ठिकाण आहे तिथे सत्याग्रह आश्रम जो आहे तो ओपन केलेला होता. पण तो आश्रम ओपन केल्यानंतर काय झालं की तिथे त्यांनी काही अस्पृश्य लोकांना सहारा दिला, आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या आश्रमाला मदत मिळणं बंद झालं. त्याच्यानंतर प्लेगची साथ पण आहे तर त्यांनी तो बंद केला, आणि मग त्याच्यानंतर साबरमती या ठिकाणी त्यांनी आश्रम काढलेला आहे. मग सुरुवातीचा हा घटनाक्रम असेल. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मग 1917ला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे चंपारण्य सत्याग्रह. ठीक आहे, आणि आता आत्ताच्या ग्रुप सीच्या 2025च्या प्रीला आयोगाने गांधीजी भारतात आल्यानंतर सुरुवातीचे जे सत्याग्रह आहेत त्याच्यावरती पहिलाच प्रश्न विचारलेला, म्हणजे आयोगाला अपेक्षित आहे की या गोष्टी थोड्या डिटेलमध्ये करा. त्याच्यानंतर 1918ला जर आपण पाहिलं तर इथे तुम्हाला अहमदाबाद गिरणी कामगार लढा आणि लगेच त्याच्यासोबत खेडा सत्याग्रह पाहायला मिळतो. ठीक आहे, त्याच्यानंतर 1919ला एक कायदा आला होता, आठवतो का तुम्हाला, रौलट ऍक्ट. ठीक आहे, मग त्याच्या विरुद्ध निदर्शनं वगैरे झाली, त्याच्या विरुद्ध बरेच लोक जे आहेत ते एकत्रित जमले, आणि मग त्यावेळेला झालेलं होतं ते जालियनवाला बाग हत्याकांड. मग जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर हंटर कमिशन आलं, हेही माहिती असेल आपल्याला. मग त्याच्यानंतर 1920ला सुरू झाली असहकार चळवळ, आणि असहकार चळवळी सोबतच जी सुरू झाली ती होती खिलाफत चळवळ. बरं, आता ही सुरू तर झाली, पण 1922लाच काय झालं, चौरी चौरा प्रकरण झालं.
आणि त्यामुळे गांधीजींनी काय केलं, असहकार चळवळ जी आहे ती मागे घेतली. त्याच्यानंतर गांधीजींना अटक झाली. मग आता 22 पर्यंत आपण आलो की त्याच्यानंतर तिथून पुढचा काळ जर तुम्ही पाहिला भारताच्या इतिहासातला तर थोडासा संथ पडलेला काळ दिसतो. पण ऍक्च्युली त्यावेळेला आपल्याला क्रांतिकारी घटना ज्या आहेत, क्रांतिकारी चळवळी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मग डायरेक्ट तुम्ही ज्यावेळेला येतात 1922 नंतर, मग 1927 ला जर आपण पाहिलं तर सायमन कमिशन आलेलं आहे. देन 1928 चा जर विचार केला तर नेहरू अहवाल आलेला आहे. आणि त्याच्यानंतर लगेच जिनांनी त्यांचे 14 मुद्दे मांडलेले आहेत. त्याच्यानंतर 1929 ला आपल्याला लाहोरचं अधिवेशन पाहायला मिळतं. त्याच्यानंतर 1930 ला आपल्याला सविनय कायदेभंग चळवळ पाहायला मिळते. सो तुम्ही जर एक टाइमलाईन काढून ठेवलीत तर तुम्हाला या सगळ्या घटनांचा अंदाज येतो. ज्यावेळेला ही टाइमलाईन करताय, मग टाइमलाईन तुम्हाला कशासाठी उपयोगी येईल की जर कालानुक्रमे प्रश्न विचारला आयोगाने तर. दुसरी गोष्ट ज्यावेळेला टाइमलाईनने अभ्यास करताय एक लिंक लागत जाते की कुठली घटना जी आहे ती कुठल्या घटनेनंतर घडलेली, आणि ज्यावेळेला याची लिंक लागते इंटरेस्ट यायला लागतो की हा अच्छा हे सगळं असं असं घडलेलं होतं. मग आता 1930 ला सविनय झालं, गोलमेज परिषद लगेच, त्याच्यानंतर गांधी आयर्विन करार, त्याच्यानंतर दुसरी गोलमेज आहे, त्याच्यानंतर पुणे करार आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने करू शकता. सो ही आहे टाइमलाईन टेक्निक. ही तुम्हाला आधीपासून माहिती असेल पण कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही वापरलेली नसेल. समाज सुधारकांचा अभ्यास करताना सुद्धा सुरुवातीला त्यांची जन्मतारीख, देन मग त्यांच्या शिक्षणाशी संबंधित काही माहिती असेल, देन मग त्यांचं ऍक्च्युली जे सामाजिक कार्य आहे ते जेव्हा सुरू झालं मग त्याची जी टाइमलाईन असेल किंवा त्यांनी वृत्तपत्र सुरू केली. मी तर तुम्हाला सुचवेन की महर्षी कर्वे करताना स्पेसिफिकली टाइमलाईनच्या आधारे करा, कारण त्यांच्यावरती खूप प्रश्न आयोगाने असे विचारलेत की त्यांची टाइमलाईन जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शका. ठीक आहे. सो ही होती पहिली टेक्निक. ठीक आहे, तुम्हाला समजली आहे का? समजली असेल तर डन असं लिहा कमेंटमध्ये. ठीक आहे. आता दुसरी टेक्निक आहे माइंड मॅप. मला असं वाटतं की इतिहास किंवा इतर कुठलाही सब्जेक्ट असेल, माइंड मॅप ही एक अशी टेक्निक आहे जी तुम्हाला इतकी जास्त हेल्पफुल ठरेल. रिझन हे नाहीये की केवळ त्याच्यामध्ये काहीतरी रंगरंगोटी किंवा काहीतरी असं स्ट्रक्चर असतं. त्याचं रिझन हे आहे की आपला मेंदू स्ट्रक्चरल फॉर्म मधली इन्फॉर्मेशन जास्त कालावधीसाठी लक्षात ठेवू शकतो. स्ट्रक्चर्स त्याला जास्त लक्षात राहतात ऍज कम्पेअर टू तुम्ही जर प्लेन टेक्स्ट वाचत असाल त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रक्चरमध्ये दिलेली जी माहिती असते ती आपल्या मेंदूला लवकर लक्षातही राहते आणि त्याच्याहूनही महत्वाचं एक्झाम मध्ये तुम्हाला ते लवकर आठवतं. म्हणजे पुस्तकातून मी एखादा वाचलेला टॉपिक त्याच्यापेक्षा जास्त मला जर मी एखाद्या स्लाइड वरती किंवा मी एखादा पाय चार्ट मध्ये किंवा ट्री डायग्राम मध्ये किंवा माइंड मॅप मध्ये एखादी गोष्ट लिहिलेली असेल तर ती मला तुलनेने जास्त आठवते. मग एखादा असा टॉपिक जो व्हास्ट आहे तो मला अगदी छोट्या भागामध्ये म्हणजे छोट्या पेजेसवरती वगैरे जर बसवता येत असेल, क्विक रिव्हिजनसाठी उपयोग येत असेल तर मी काय करू शकेन. आता टाइमलाईन मध्ये आपण 1915 ला गांधीजी आले पाहिलं, 1917 ला चंपारण सत्याग्रह पाहिला. तुम्ही काय करू शकता माइंड मॅप मध्ये इथे गांधीजींचं आगमन म्हणजे मध्ये फक्त तुम्ही गांधी आगमन एवढं जरी लिहिलं तरी चालेल. आता तुम्ही काय कराल, गांधी आल्यानंतर पहिल्यांदाच जे म्हणजे कधी आले, एकतर 9 जानेवारी 1915. ठीक आहे, जवळपास आय थिंक 46 वर्षाच्या आसपास त्यांचं वय होतं त्यावेळेला. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यांनी एक आश्रम काढला. कुठे? कोचरब हे जे ठिकाण आहे इथे. ठीक आहे. आता त्या आश्रमाचं नाव काय? सत्याग्रह आश्रम. 25 मे 1915 ही तारीख आहे त्याची. ठीक आहे. आता या आश्रमाच्या बाबतीमध्ये त्यांचं नाव मी सांगते तुम्हाला, दुधाबाई आणि दादीबेन. दुधाबाई आणि त्यांची पत्नी दादीबेन आणि त्यांची मुलगी लक्ष्मी यांना त्यांनी आश्रय दिला आणि म्हणून मग तिथल्या लोकांनी पण त्यांना हेल्प वगैरे करणं बंद केलं. त्याच्यानंतर मग त्यांनी 1916 ला साबरमतीचा आश्रम काढला. काय करायचं, फक्त शाखा काढत जायच्या त्याला. 1916 ला मग परत साबरमती आश्रम आहे त्यांचा. साबरमतीचा आश्रम आहे. त्याच्यानंतर पहिलं महायुद्ध सुरू झालेलं आहे. तर पहिल्या महायुद्धामध्ये गांधीजींनी ब्रिटिशांच्या बाजूने लढण्यासाठी तरुण जे आहेत त्यांना प्रोत्साहित केलं. म्हणून मग त्यांना
रिक्रुटिंग सार्जंट ऑफ द ब्रिटिश हा एक अवॉर्ड पण देण्यात आला, सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याच्यापूर्वीच 4 फेब्रुवारी 1916 भाडारस विद्यापीठाचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलताना गांधीजी म्हणाले की आपल्या मानेवरती हे इंग्रजी भाषेचं जू कशाला पाहिजे आणि मग त्यांना तिथून काढून टाकण्याचा आदेश, म्हणजे त्यांनी बनारस सोडून जावा हा आदेश पण त्यावेळेला काढण्यात आलेला. म्हणजे त्यांच्या कार्याची सुरुवात ऑलमोस्ट त्यावेळेला झालेली होती. आणि मग 1917 गोधरा या ठिकाणी पहिली गुजरात शासकीय परिषद जी आहे ती पार पडली, ज्याचे अध्यक्ष गांधीजी होते. मग मी काय करेन, फक्त याला म्हणजे आता साबरमती आश्रम आहे, याच्यानंतर ही तिसरी शाखा, त्याच्यानंतर चौथी शाखा, मी फक्त हे वाढवत जाईन. त्याच्यानंतर जर मी इकडे आले तर मग मी चंपारण सत्याग्रह जेव्हा लिहितेय, चंपारण्य सत्याग्रहामध्ये मग मला माहिती पाहिजे की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय होता. 3 काठी या पद्धत होती, बरोबर आहे. कोणी बोलवलं गांधीजींना? राजकुमार शुक्ल नावाचा जो तरुण आहे तो म्हटला गांधीजींना तुम्ही या प्रश्नामध्ये लक्ष द्या. आणि मग तिथे गांधीजी गेले, गांधीजींनी जे केलं, मग इतर जे लोक गांधीजींना येऊन तिथे मिळाले त्याच्यामध्ये मजहर उल हक आहेत, त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद आहेत, ही सगळी जी नावं आहेत, त्याच्यानंतर महादेव देसाई आहेत, ब्रिजकिशोर आहेत, नरहरी पारिक आहेत, ही जी सगळी नावं आहेत ही तुम्ही इथे लिहून काढाल. चंपारण 1917 इथे लिहून ठेवाल तुम्ही. त्याच्यानंतर जर पाहिलं तर मग अहमदाबाद गिरणी कामगार लढा आहे. मग इथे काय झालं होतं, गिरणी कामगार जे आहेत, गिरणी कामगारांनी ज्यावेळेला तिथे प्लेगची साथ आली अहमदाबादमध्ये, गिरणी कामगारांनी गिरणी मालकांनी काय केलं, कामगारांना 23 रुपये एक्स्ट्राचे द्यायला सुरुवात केली. पण प्लेगची साथ गेल्यानंतर पण कामगारांना अपेक्षित होतं की तो बोनस तर आम्हाला मिळावाच, प्लस पगारवाढ पण मिळावी. आणि मग जी काही कामगारांची मागणी होती ती होती जवळपास 50%. गांधीजींना वाटलं 35% पर्यंत ठीक आहे, पण गिरणी मालक 20%वरती अडकून पडले होते. मग लवादाने निर्णय दिला आणि त्याच्यानुसार मग 35% जे आहे ते देण्यात आलं. मग जो काही याच्यामध्ये गिरणी मालक जे आहेत त्यांचं नेतृत्व करणारी जी व्यक्ती होती अंबालाल साराभाई, त्यांचीच बहीण होती अनुसयाबेन. ही अनसुयाबेन जी आहे तिने मात्र गांधीजींना साथ दिलेली आहे. मग हा सगळा कालक्रम मला इथे लिहिता आला पाहिजे. अँड देन मी लगेच इकडे जर खेडा सत्याग्रह लिहिलं तर मग इथे काय झालेलं आहे शेतसाऱ्याशी संबंधित ते मी इकडे लिहीन. ज्या वेळेला मी या पद्धतीने करेन, मी जेव्हा ते एक पेज उघडेन ना तर मला ही सगळी माहिती समोर दिसेल. माइंड मॅप पद्धतीने आणखी एक टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासता येतो, तो म्हणजे 1857चा उठाव. 1857चा उठाव. मी एका A4 साईजच्या पेपरवरती 1857चा उठाव हा जो अख्खा टॉपिक आहे ना, मोठाच्या मोठा 5, 6, 7 पानं कितीतरी असतील, तेवढा अख्खा टॉपिक, त्याच्यापेक्षा जास्तच पानं असतील, तो एका A4 साईजच्या पेपरवरती बसवलेला होता. काय केलं होतं 1857, इकडे लिहिलं होतं कारणे. ठीक आहे. आता ज्यावेळेला मी कारणे लिहिलेत ना त्या पेपरवरती, मी राजकीय कारण कोणती आहेत, मग ते संस्थान खालसा करणं असेल, तैनाती फौज असेल, दत्तक वारस नामंजूर, हे जे सगळं त्याच्यामध्ये येईल, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेली होते. इथे परत याला कुठली कारणं आहेत मुख्य ती लिहिलेली होती. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर धार्मिक कारणं ती कुठली आहेत ती लिहिलेली होती. त्याच्यानंतर तात्कालिक कारण जे आहे ते इथे लिहिलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीने जी वेगवेगळी कारणं आहेत, तर तुम्ही काय करू शकता, याची आणखी ज्या गोष्टी असतील त्या, आणि मग परत त्या कारणांच्या समोर परत ज्या त्यावेळेला घडलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही इथे लिहू शकता. बरं, आता कारणं झाली. मग हा जो काही उठाव आहे, हा उठाव कुठे कुठे झाला, मग त्याच्या बाबतीत पहिला समजा आता झाशी हे ठिकाण आहे, कानपूर आहे. मग इथे काय करायचं, हा उठाव त्याचं तिथला म्हणजे नेतृत्व कोणी केलेलं आहे ते, आणि तिथला ब्रिटिश अधिकारी कोण आहे तो, हे इथेच लिहून काढलं. याचे उठावाचे परिणाम काय झाले, मग परिणामामध्ये आपल्याला 1858चा कायदा जर आठवत असेल तर त्या कायद्याने दिलेल्या तरतुदी काय, हे एक पेज इथे अख्खा 1857चा उठाव, जो तुमचा आय थिंक मोर दॅन 10 पेजेस असतील, एवढा मोठा चॅप्टर आहे. आणि जिथे तुम्हाला 10 प्रश्नांपैकी 2 प्रश्न या टॉपिक वरती पाहायला मिळतात, ते तुमचं इथे कम्प्लीट होऊ शकतं. याच पेजच्या बॅक साईडला मग तुम्ही 1857चा उठाव जो आहे त्याच्याबद्दलचे जे मतप्रवाह आहेत ते लिहू शकता, कुठल्या व्यक्तीने काय म्हटलेलं आहे त्याला वगैरे. आणि मग तिथे तुमच्या पुस्तकामध्ये दिले तेवढं तर लिहायचं, पण प्लस त्याच्यासोबतच जे एक्स्ट्राचं तुम्हाला PYQ मधून पाहायला मिळतं. म्हणजे एखादा प्रश्न असा असतो
की मे बी तो तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाहीये, पण PYQ मध्ये ते वाक्य दिलेले आणि तिथून तुम्हाला माहिती मिळाली की अच्छा असं असं या 1857च्या उठावाबद्दल या XYZ या व्यक्तीने म्हटलेलं आहे, ते तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. सो ही होती दुसरी टेक्निक. देन थर्ड टेक्निक, ही इतकी जास्त प्रभावी आहे की मला असं वाटतं की या टेक्निक शिवाय तर हिस्ट्री शिकण्यात काही इंटरेस्ट म्हणजे काही मजाच नाहीये. ठीक आहे. जसं आता आपण 1857चा उठाव पाहिला, 1857चा उठाव आपण पाहिला. कुठलीही घटना जेव्हा इतिहासामध्ये घडतीये, पहिल्यांदा विचारा की तिचं कॉज काय आहे, का घडलीये ही. गांधी आयर्विन करार झाला, का झाला तो करार? कारण त्याच्यापूर्वी एक गोलमेज परिषद झालेली होती. का झाली होती गोलमेज परिषद? त्याच्या आधी जी सविनय कायदेभंग चळवळ आहे, सविनय कायदेभंग चळवळ का झाली? त्याच्या आधीच हे झालेलं आहे, सायमन कमिशन आलेलं आहे. सायमन कमिशन का आलं? त्याच्या अगोदर एक कायदा आलेला आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला त्या गोष्टीचं कारण समजेल तर तुमची एक लिंक लागत जाईल आणि मग म्हणजे विदाउट एनी इंटरप्शन तुम्ही इतक्या स्मूथली हिस्ट्री अभ्यासू शकाल. सो पहिल्यांदा कॉज, की कारण काय, कुठल्याही गोष्टीचं कारण काय आहे. त्याच्यानंतर तो मेन इव्हेंट काय आहे, ती घटना काय घडलेली आहे ती, आणि त्याचे परिणाम काय झालेले आहेत ते. म्हणजे समजा सायमन कमिशन आलं, कारण काय होतं, 1919चा कायदा आलेला, त्याचं परीक्षण करायचं होतं. बरं, सायमन कमिशन आलं किंवा भारतासाठी एक घटना तयार करण्याची जी मागणी केली जात होती त्याच्यासाठी सायमन कमिशन आलं. ठीक आहे, कारण समजलं, मला घटना समजली, सायमन कमिशन आले. सायमन कमिशन जे आलं त्यावेळेला एक्झॅक्टली काय काय सिनेरिओ होता, भारतीय सदस्य नाहीये त्याच्यामध्ये, भारतीयांनी विरोध केलेला आहे, खूप ठिकाणी निदर्शनं झाली, काळे झेंडे दाखवले गेले, सायमन गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या, लाला लजपतराय जखमी झाले. मग इथे एक क्रांतिकारी चळवळीचा भाग पण येतो की लाला लजपतराय जखमी झाले, मग नंतर ते मृत्यू पावले, मग त्यांच्या मृत्यूचं कारण ठरवून मग त्या अधिकाऱ्यावरती परत त्या अधिकाऱ्याच्या हत्येसाठी जो कट रचला गेला, हा पूर्ण घटनाक्रम झाला. तोच परिणाम मध्ये पण मग काय येईल की सायमनचा परिणाम काय झालाय पुढे, एकतर ते अधिकाऱ्याची हत्या वगैरे, त्याच्यानंतर जे काही सविनय कायदेभंगाची चळवळ पुढे आली ती. मग ज्यावेळेला मी सविनय कायदेभंग अभ्यासत आहे त्याच्या याच्यामध्ये कॉज मध्ये किंवा कारणामध्ये काय येते, मागे सायमन कमिशन येते. म्हणजे ही एक तुमची चेन बनत जाईल, आणि जेव्हा चेन बनत जाते तर आपल्या मेंदूला त्या गोष्टी लवकर लक्षात राहतात, आणि त्याच्या पुढे जाऊन जे हिस्ट्री आपल्याला खूप बोरिंग, कठीण किंवा हे असं का आहे असं वाटतं, तर ते तुम्हाला समजायला लागतं. इव्हन तुम्ही समाज सुधारक अभ्यासताना सुद्धा फक्त मला समाज सुधारक अभ्यासायचेत आणि मला याच्यामध्ये पेपरमध्ये त्याची उत्तरं द्यायचेत म्हणून जर नाही अभ्यासलं, तुम्ही एक आपल्याला त्या गोष्टीतलं काहीतरी माहिती असावं किंवा त्याच्याकडे, म्हणजे एखादी मूवी पाहणार, तर समजा वासुदेव बळवंत फडके मी 10 वेळा वाचले, माझ्या नाही लक्षात राहणार कदाचित, पण मी जर त्यांच्यावरची मूवी पाहिली तर कदाचित सगळं माझ्या लगेच लक्षात राहून जाईल की अरे हा असा असा घटनाक्रम आहे, मग त्यांना कुठल्या तुरुंगात ठेवलेलं, ते कुठे असताना त्यांना अटक केली वगैरे, किंवा ते कुठे नोकरीला होते, मग त्यांनी एक्झॅक्टली कुठे कुठे पहिला दरोडा त्यांनी कुठे टाकला. या सगळ्या गोष्टी जर मी मूवीच्या फॉर्मॅटमध्ये पाहिल्या तर त्या जास्त लक्षात राहतात. मग मला हेच फॉर्मॅट माझ्या अभ्यासामध्ये का उतरवता येत नाहीये, कारण जेव्हा मी पुस्तक उघडून बसेन त्यावेळेला मी फक्त स्ट्रेसमध्ये की मला हे लक्षात ठेवायचंय, मला हे पाठ करायचंय, हे मला आठवलं पाहिजे, नाही, थोडंसं इंटरेस्टनी अभ्यास समजेल. ठीक आहे. सो तिसरी टेक्निक होती कॉज, इव्हेंट आणि इफेक्ट, सॉरी रिझल्ट. सो जसं 1857चा उठाव आहे, कारण काय होती त्याची, 1857च्या उठावामध्ये नेमकं काय झालं, परिणाम काय झाला. 1858चा कायदा आला, कंपनीच्या हातून सत्ता काढून घेण्यात आली. आता ब्रिटिश गव्हर्नमेंट जे आहे ते भारतावरती सत्ता गाजवू लागलं, आणि मग ब्रिटिशांनी परत भारतासाठी काहीतरी कायदे आणले. या सगळ्याच्या गोष्टी आहेत, किंवा गव्हर्नर जनरलचा व्हॉइस रॉय झाला, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या मग परिणामामध्ये जातात, आणि मग परत हा जो परिणाम असतो हाच पुढच्या कुठल्या तरी घटनेसाठी कारण ठरत असतो. ठीक आहे. सो ही एक टेक्निक तुम्ही यूज करू शकता. देन नेक्स्ट जर आपण पाहिलं तर कंपॅरिझन टेबल. ही टेक्निक तुम्हाला त्या टॉपिकसाठी युजफुल ठरू शकते जिथे तुम्हाला खूप जास्त फॅक्च्युअल क्वेश्चन्स विचारले जातात. उदाहरणार्थ, मला जर जमीन महसूल पद्धती अभ्यासायची आहे ज्याच्यावरती आयोग 100% प्रश्न विचारतच आहे, मग जर जमीन महसूल पद्धती मला अभ्यासायची आणि मला हे सगळं लक्षात ठेवायचंय, माझ्यासाठी इझी मेथड काय राहू शकते की मी टेबल फॉर्मॅटमध्ये हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ कायमधारा पद्धती आहे, त्याच्यानंतर रयतवारी पद्धती आहे, त्याच्यानंतर महालवारी पद्धती आहे,
या 3 पद्धती ज्या आहेत त्या मला लक्षात ठेवायच्यात. मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करेन की केव्हाही सुरू करण्यात आलेली आहे, कुठेही इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे, कोणीही सुरू केलेली आहे, नेमक्या या पद्धतीच्या तरतुदी काय होत्या आणि इतर काय असे महत्वाचे मुद्दे आहेत जे मला या पद्धतीच्या दृष्टीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये हवं तर मी आणखी एक कॉलम यूज करू शकते की PYQ मधून असा पार्ट जो कदाचित माझ्या रेफरन्स मध्ये दिलेला नाहीये पण तो PYQ मध्ये दिलेला आहे आणि PYQ वरून मला समजतंय की मी नेमकं याच्यातलं काय अभ्यासायला पाहिजे. ठीक आहे. सो ही जी मेथड आहे ही तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरेल ज्यावेळेला तुम्ही कुठल्याही म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी अभ्यासता. आता हे फक्त तुम्हाला इथेच जमीन महसूल पद्धतीसाठी उपयोगी ठरेल का? नाही. जेव्हा मला गोलमेज परिषदा अभ्यासायच्या आहेत त्यावेळेला सुद्धा मी 3 गोलमेज परिषदा प्लस या गोलमेज परिषदांच्या दरम्यान घडलेल्या ज्या घटना आहेत, मग तो पुणे करार असेल किंवा गांधी आयर्विन करार असेल, तर हे पण मी इथेच लक्षात ठेवायचा प्रयत्न करेन. म्हणजे हा टेबल मला एक अख्खा चॅप्टर जो आहे तो लक्षात ठेवण्यासाठी हेल्पफुल ठरू शकतो. असंच मी आणखी कुठला टॉपिक करू शकेन. मला जर गव्हर्नर जनरल अभ्यासायचे आहेत तर मी गव्हर्नर जनरल साठी सुद्धा एखादा असा टेबल बनवेन की त्यांचा कार्यकाल काय आहे, त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये घडलेल्या महत्वाच्या मोठ्या घडामोडी कुठल्या आहेत, त्यांनी कुठल्या तरतुदी ज्या आहेत त्या अंमलात आणलेल्या आहेत, हे सगळं जे आहे ते मी टेबल फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवू शकेन, जे मला एक्झाम आधी रिव्हिजनसाठी खूप जास्त हेल्पफुल ठरेल. आणखी एक गोष्ट, मला एक क्वेश्चन फार फ्रिक्वेंटली विचारला जातोय, खूप सगळ्या कमेंट आणि टेलिग्रामवरती पण मेसेजेस आहेत की मॅम अभ्यास प्रचंड केलाय, करत आहे, पण प्रीचा स्कोरच वाढत नाहीये आणि तो का वाढत नाहीये तेही समजत नाहीये. म्हणजे असं नाहीये की मेहनत नाही घेते, असं नाहीये की स्वतःवरती काम करत नाहीये, असं नाहीये की स्वतःच्या चुका शोधत नाहीये, सगळं आहे पण तरी सुद्धा स्कोर येत नाहीये आणि जो म्हणजे स्कोर माझा वाढत नाहीये, स्टक झालोय मी आणि तो का वाढत नाहीये हेही समजत नाहीये. जर तुम्ही सेम या ट्रॅपमध्ये अडकलेले असाल, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा स्कोर वाढत नाहीये, मी अडकून पडलोय आणि मला काही करून जर एक्झाम क्रॅक करायची असेल तर माझा स्कोर वाढणं गरजेचं आहे, तर कमेंट मध्ये स्कोर असं लिहा. ठीक आहे. मी त्याच्यावरचा एक व्हिडिओ, एक लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येईन जिथे तुमचा स्कोर न वाढण्याची प्रमुख कारणं जी आहेत, जी आपल्या बऱ्याचदा लक्षात येत नाहीयेत, ती प्रमुख कारणं पण तुम्हाला सांगेन की कशामुळे तुम्ही अभ्यास करून सुद्धा तुमचा स्कोर का वाढत नाहीये हेही सांगेन आणि त्या प्रॉब्लेम मधून बाहेर कसं पडायचं त्याच्यासाठीचे उपाय सुद्धा देईन. पण कमेंट करावी लागेल स्कोर म्हणून, कारण त्याच्याशिवाय मला कळणार कसं की तुम्ही सेम प्रॉब्लेम फेस करताय का. ठीक आहे. आता इथे जे मी सांगितलं की हे ज्यावेळेला आपण करतोय तर हे आपल्याला रिव्हिजनसाठी जास्त उपयोगी येतं. मग रिव्हिजनसाठी उपयोगी येणं का गरजेचं आहे? कारण आपण वाचतोय खूप, अभ्यास खूप करतोय, पण आपली रिव्हिजन होत नाहीये आणि रिव्हिजन जरी झाली तरी सुद्धा आपली रिव्हिजनची मेथड चुकीची आहे. आपल्याला बऱ्याचदा कळतच नाही की मी नेमकी रिव्हिजन काय करत आहे. मग ज्यावेळेला तुमच्याकडे हे अशा फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं असेल, एक्झामच्या आधी जे आपल्याला क्विक रिव्हिजन करायची असते त्यावेळेला या गोष्टी इतक्या हेल्पफुल ठरतात की तुम्ही अख्खं एक पुस्तक जे आहे ते अर्ध्या तासामध्ये, 1 तासामध्ये रिवाइज करू शकता जर या फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे असेल तर. म्हणून ही टेक्निक जी आहे ती फॉलो करायची. अँड देन टेक्निक 5, 1 पेज रिव्हिजन. आता 1 पेज रिव्हिजन म्हणजे काय? माझ्या पुस्तकामध्ये जो कंटेंट मला असा आढळतोय की जो संपूर्ण पुस्तकभर आहे किंवा असा एक टॉपिक जो जवळपास 15 ते 20 पेजेस घेतोय, मला त्याला एका पेजवरती आणायचंय. आणि ज्यावेळेला मला ते एका पेजवरती आणता येईल, फायदा काय होईल? अर्थातच ज्यावेळेला म्हणजे अभ्यासताना तर तो लगेच एका पेजवरती नाही येणार आहे किंवा मी एक पेज पाहून अभ्यास नाही करू शकणार आहे, पण एकदा अभ्यास केल्यानंतर तिथून पुढे मला जेव्हा पण रिव्हिजन करायचे त्यावेळेला ते एक पेज माझ्या त्या अख्ख्या टॉपिकसाठी आणि त्या पुस्तकासाठी रिव्हिजनसाठी सफिशियंट असेल. मग असं काय असू शकतं? उदाहरणार्थ ही पद्धत कशी अप्लाय करायची? उदाहरणार्थ राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं विचारली जातात आयोगाकडून, खूप वेळा विचारली जातात. मी काय करेन, राष्ट्रीय काँग्रेसची जी अधिवेशनं आहेत ती 1 पेज, एकाच पेजवरती, मग ते मी टेब्युलर फॉर्मॅटमध्ये म्हणजे टेबलच्या फॉर्मॅटमध्ये लिहू देत किंवा मला जसं योग्य वाटते तसं लिहू देत. मी काय करेन की सगळी काँग्रेसची अधिवेशनं जी आहेत ती एका पेजवरती लिहीन,
मग फक्त अधिवेशन लिहीन का? नाही. अधिवेशनाचं वर्ष कुठलं आहे, अधिवेशनाचं ठिकाण कुठलं आहे, अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत आणि त्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय आहे किंवा त्या अधिवेशनामध्ये पारित करण्यात आलेले महत्वाचे ठराव कुठले आहेत, हे सगळं मी एका पेजवरती लिहीन. मग जेव्हा पण मला परत ती अधिवेशन रिवाइज करायची असतील, हे सगळं एका पेजवरती आहे. म्हणजे ते एक पेज रिवाइज करायला मला हार्डली 30 मिनिट्स लागतील किंवा त्याच्यापेक्षाही कमी कालावधी लागेल. म्हणजेच हा एक टॉपिक, अख्खं एक पुस्तक जे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दिलेलं आहे ते सगळं मला एका पेजवरती आणता येईल. क्लिअर आहे? त्याच्यानंतर हा, समजा तुम्ही सामाजिक धार्मिक सुधारणा अभ्यासताय, ठीक आहे. मी काय करेन की एकाच पेजवरती सामाजिक धार्मिक सुधारणा अभ्यासताना एकाच पेजवरती समजा प्रार्थना समाज आहे, त्याच्यानंतर ब्राह्मो समाज आहे, त्यानंतर सत्यशोधक समाज आहे, मी या समाजांची माहिती एका पेजवरती उतरवण्याचा प्रयत्न करेन. ज्यावेळेला मी हे एका पेजवरती उतरवेन तर अर्थातच मला रिवाइज करताना हे इझी जाईल. मग अगेन एका पेजवरती मी छोटे छोटे माइंड मॅप्स पण बनवू शकेन किंवा एकाच पेजवरती मी छोटे छोटे टेबल बनवू शकेन, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असेल, पण ते मला सगळं एका पेजवरती आणता आलं पाहिजे. ज्यावेळेला मला ते एक पेज रिवाइज करून माझा मॅक्झिमम पार्ट जो आहे अभ्यासाचा तो माझा रिवाइज होऊ शकेल. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. आणखी एक टॉपिक जस्ट आता क्लिक झालेला डोक्यामध्ये माझ्या, पण तो मी विसरले. म्हणजे हे सांगताना डोक्यात आलं होतं माझ्या. कायदे. समजा मला कायदे करायचे आहेत, ब्रिटिशकालीन कायदे करायचे आहेत. 1919चा कायदा आहे, 1909चा कायदा आहे, 1935चा कायदा आहे. हे 3 कायदे मला एका पेजवरती लिहिता येतील का? येतील. त्याच्या अगोदरचे पण जे चार्टर ऍक्ट आहेत, चार्टर ऍक्ट साठी मी एकच चार्ट करेन का? हो, करता येईल. ऍक्च्युली एमपीएससी वॉरियर ऑफिसर एमपीएससी ग्रुप म्हणून आधी एक ग्रुप होता टेलिग्रामला, जो आपल्या मेन ग्रुपला लिंक्ड होता. 17-18 हजार त्याच्यावरती सबस्क्रायबर होते. त्याच्यावरती ना ज्यावेळेला मी इनिशियली ऑफलाईन क्लासेस घेत होते ना, म्हणजे एका अकॅडमीला मी शिकवत होते, तर त्यावेळचे जे मी नोट्स काढले होते स्टुडंटसाठी, तर त्याचे फोटोज वगैरे मी तिथे शेअर केलेले होते. तिथे जॉग्राफीचे पण नोट्स होते आणि तिथे हे सगळं दिलेलं होतं. म्हणजे हे जे टेबल फॉर्मॅटमध्ये किंवा कंपॅरिझन किंवा वन पेजमध्ये तुम्ही कसं लिहू शकता, तर त्या सगळ्या इमेजेस त्या ग्रुपवरती होत्या. बट त्याच्यानंतर खूप सगळे लोक तिथे असेही जॉईन झाले जे स्टडी रिलेटेड नाही, बाकीच काहीतरी गप्पा मारत बसायचे, म्हणून तो मी ग्रुपच डिलीट करून टाकला. सो त्याच्यावरचा बराचसा डेटा जो आहे तो डिलीट झाला, कारण ते इमेज फॉर्मॅटमध्ये होतं आणि ते तिथेच मी प्रोव्हाइड केलेलं होतं. ठीक आहे. सो जर मला त्या पद्धतीच्या नोट्स वगैरे जर काही प्रोव्हाइड करता आल्या तर डेफिनेटली मी माझ्या बाजूने ट्राय करेन. इकडे तुम्हाला फ्रीमध्ये द्यायचा किंवा 90 डेज चॅलेंजमध्ये पण द्यायचा, बट प्रॉमिस नाही करत आहे, बट आय विल ट्राय माय बेस्ट. ठीक आहे. कारण आता मला तितकासा वेळ मिळत नाहीये नोट्स काढण्यासाठी, बट मला माहिती की त्या नोट्स तुम्हाला इतक्या प्रभावी पद्धतीने वापरता येऊ शकतात. पण हे जर तुम्ही स्वतःहून केलं तर ते जास्त इफेक्टिव्ह राहील. म्हणजे मी केलेलं तुम्हाला पाहायलाही छान वाटेल, वाचायलाही छान वाटेल आणि मला समजते असंही वाटेल, पण जेव्हा तुम्ही ते स्वतः कराल तर त्याचा इम्पॅक्ट जास्त असेल. ठीक आहे. सो 1 पेज रिव्हिजन. मग आता तुमच्याकडे 5 टेक्निक आहेत. या 5 टेक्निक प्रत्येक टॉपिक वाचताना स्वतःला सांगा की मला याच्यातली कुठली टेक्निक वापरता येते आणि मी ती टेक्निक कशा पद्धतीने वापरणार आहे. हे कराल तर डेफिनेटली हिस्ट्री इझी जाईल. आता येतात त्या 3 बोनस टिप्स ज्याच्याबद्दल मी बोलले होते. PYQ रिव्हर्स स्टडी टेक्निक. PYQ रिव्हर्स टेक्निक म्हणजे काय? आता जर तुम्ही 90 डेज चॅलेंजमध्ये असाल तर तुम्हाला ज्या पद्धतीने पॉलिटीचा एक व्हिडिओ दिलेला आहे 2023 ते 25चा, त्याच पद्धतीने हिस्ट्रीचा तुम्हाला 2023 ते 2025चा एक व्हिडिओ मिळेल. जर तुम्ही हे PYQ पाहिले तर एक गोष्ट तुमच्या कटाक्षाने लक्षात येईल, ती म्हणजे 2023ला आता आपल्याला जनरली जर आपण टॉपिक पाहिले तर आपल्याला टॉपिकची लिस्ट जवळपास 20-25च्या आसपास टॉपिक पाहायला मिळतात हिस्ट्रीचे. पण जर तुम्ही 2023चे 10 प्रश्न पाहिले, 2024चे 10 प्रश्न पाहिले, 2025चे 10 प्रश्न पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युली 20-25 टॉपिकचा तर इतिहास नाहीच आहे. इथे खूप थोडे टॉपिक आहेत जिथे वारंवार प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ दुष्काळ आयोग असेल, एकाच वर्षी त्याच्यावरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. किंवा 1857चा उठाव असेल, एकाच वर्षी 2 प्रश्न विचारलेले आहेत. किंवा राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभा असेल, एकाच वर्षी 2 प्रश्न विचारलेले आहेत. वृत्तपत्रांसारखा टॉपिक आहे,
तिथे मला प्रश्न पाहायला मिळतात. कामगार चळवळ सारखा टॉपिक आहे, तिथे मला प्रश्न पाहायला मिळतात. म्हणजे ठराविक टॉपिक आहेत जिथे मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारले जातात, मग ते मला करता आले पाहिजेत. पण जे मी हेही तुम्हाला बोलेन त्याच्यामध्ये की 2025चा स्पेसिफिकली जर पेपर तुम्ही पाहिलात तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की 2025ला आयोगाने काही अशा गोष्टी फोकस केलेल्या आहेत ज्या 2024 पर्यंत फारशा फोकस केलेल्या नाहीयेत. उदाहरणार्थ गांधी युगवरती, गांधीजींचं आगमन आणि याच्यावरती मागे जास्त प्रश्न आयोगाने विचारलेले नाहीयेत. आयोगाने महाराष्ट्राचा इतिहास फार जास्त फोकस केलेला, पण इकडे गांधी युगवरती एक प्रश्न आला जिथे तिन्ही सत्याग्रह सुरुवातीचे आयोगाने एकाच प्रश्नात टाकून दिले. याचा अर्थ आयोग कदाचित पुढच्या एक्झाम मध्ये तिथेच डिटेलमध्ये प्रश्न विचारू शकतो. त्याच्यानंतर छोडो भारत आंदोलनाच्या दरम्यान ते तासगाव कचेरीवाला जो प्रश्न आलेला आहे मोर्चा, आता आयोगाने याच्या पूर्वी जास्त प्रश्न विचारलेले नाहीयेत तुम्हाला 1940-42च्या दरम्यानचे फारसे प्रश्न पाहायला मिळत नाहीत. पण आता तिथे प्रश्न गेला म्हणजे आयोग तिकडचे काही प्रश्न विचारू शकतो तुम्हाला. अर्थात तुम्हाला क्रांतिसिंह नाना पाटील वगैरे त्यांच्या म्हणजे त्यांनी ज्या वेळेला ते पत्री सरकार वगैरे जे केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जे बाकीचे लोक होते ज्यांनी त्यांच्या सेना वगैरे उभारलेल्या होत्या तिथे प्रश्न येऊन गेलेले होते, मग तिकडे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. क्रांतिकारी चळवळ हा एक अगेन महत्वाचा मुद्दा आहे की जिथे प्रश्न विचारले जातात. म्हणजे मला माझा अभ्यास करताना PYQचा आधार घेऊन अभ्यास जर करता आला तर मला दिशा क्लिअर होते की मला नेमकं काय आणि किती आणि कशा पद्धतीने वाचायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी टेक्निक येते 24-3-7 रिव्हिजन रूल. म्हणजे काय, कोणताही टॉपिक जर अभ्यासला, आता ज्यांना मी 3 लेअर टेक्निक दिलेली आहे 90 डेज चॅलेंज वाले, त्यांनी ती 3 लेअर वालीच टेक्निक फॉलो करायची आहे. ठीक आहे, बाकी कशात पडू नका. आता ही जी आहे, एखादा टॉपिक तुम्ही अभ्यासला तर त्याची पहिली रिव्हिजन तुमची 24 तासात झाली पाहिजे. म्हणजे जर मी सकाळी तो टॉपिक अभ्यासलेला असेल तर ऍटलीस्ट संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी मी तो टॉपिक परत एकदा रिवाइज केला पाहिजे. आणि जर मला एखादा टॉपिक अभ्यासण्यासाठी 2-3 तास लागले असतील, रिव्हिजनसाठी 2-3 तास नाही लागले पाहिजे. हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. रिवाइज करणं आणि अभ्यास करणं याच्यातला डिफरन्स तुमच्या लक्षात आला पाहिजे. ठीक आहे. सो पहिली रिव्हिजन तुम्ही 24 तासात कराल, दुसरी रिव्हिजन तुम्ही 3 दिवसांमध्ये कराल, म्हणजे 3 दिवस होऊन गेले की रिवाइज कराल, आणि तिसरी रिव्हिजन तुम्ही 7 दिवसात कराल. त्याच्यानंतर तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही मे बी 15 दिवसांनी, 1 महिन्याने रिव्हिजन करू शकता. ज्यावेळेला तुम्ही स्पेस्ड रिपिटेशन करतात तर ती माहिती तुमच्या मेंदूत छापली जाते, परमनंट होते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला बेचे पाढे येत असतील, 10 पर्यंत पाढे तर सगळ्यांनाच येतात, 20 पर्यंत पाढे येणारे काही ठराविक लोक असतील, पण 30 पर्यंत पाढे येणारे आणखी कमीच लोक असतील. का? कारण इथपर्यंतचे जे पाढे आहेत ते आपण पाठ केले, 30 पर्यंतचे पण पाठ केले होते शाळेत असताना, पण नंतर नंतर ज्यावेळेला आपली म्हणजे जेव्हा आपण पाढ्यांची आपल्याला गरज पडली तर साधारणतः 20 पर्यंतच्या पाढ्यांमध्ये आपलं भागून जातं. ठीक आहे, म्हणजे तेवढ्या पाढ्यांमध्ये आपण कॅल्क्युलेशन्स करून टाकतो, आपल्याला कधी इतक्या पुढच्या कॅल्क्युलेशनची गरजच पडत नाही, आणि पडली तरी मग आपण ते आधी छोट्या संख्येने गुणायचं वगैरे या पद्धतीने जातो. त्यामुळे आपल्याला 30 पर्यंतचे पाढे हे लक्षात राहत नाहीत. फार थोडे लोक असतात की म्हणजे थोडे म्हणजे असतील पण भरपूर माझे वैयक्तिक मी पाठ केले होते, माझे विसरून गेले. ठीक आहे, 25 पर्यंतचे येत आहेत. मग आपण जर ते परत परत आपल्या वापरामध्ये जर नसतील त्या गोष्टी तर अर्थात त्या विस्मरणामध्ये जातात. म्हणजेच जर तुम्हाला हे टॉपिक परमनंट करायचे असतील, तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करायचे असतील, ते तुम्हाला एक्झाम मध्ये आठवलं पाहिजे असं जर वाटत असेल तर ऑब्व्हियसली तुमची रिव्हिजन तशी झाली पाहिजे. म्हणून मग हा 24-3-7 रिव्हिजन रूल जो आहे तो फॉलो करा. आणि तिसरा आहे MCQ बेस्ड लर्निंग. हे लर्निंग तुम्हाला कुठलाही टॉपिक अतिशय डिटेलमध्ये समजून घेणं, त्याच्यामधला असा पार्ट जो इम्पॉर्टंट आहे किंवा असा पार्ट जो आपल्याकडून कदाचित गाळला जाईल तो पार्ट परत आठवण्यासाठी आणि एक्झाम मध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी सगळ्यात बेस्ट ठरू शकते ही टेक्निक. MCQ बेस्ड लर्निंग म्हणजे एखादा टॉपिक तुम्ही अभ्यासलाय त्या टॉपिकवरचे मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करा. कारण जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो तेव्हाच आपल्याला कळते की हा टॉपिक नेमका कुठे कठीण आहे, हा टॉपिक नेमका म्हणजे या टॉपिकमध्ये नेमकं कुठे काय दडलंय की जिथे माझा प्रश्न चुकू शकतो, तोपर्यंत आपल्याला नाही समजत. म्हणजे तुम्हाला एखादा टॉपिक अभ्यासल्यानंतर तो समजलाय का, लक्षात राहिलाय का, हे तुम्हाला कसं कळतं? ज्यावेळेला तुम्ही स्वतःला टेस्ट करतात, काही प्रश्न विचारतात, काही प्रश्नांची उत्तरं देतात, एखादी टेस्ट सोडवतात, तेव्हा तुम्हाला कळतं की तो टॉपिक मला समजलाय का, माझ्या लक्षात राहिलाय का. मग जर हे असं असेल तर याचा अर्थ काय, ज्यावेळेला तुम्ही MCQ सॉल्व्ह कराल तुम्हाला समजेल की हा टॉपिक मला समजलाय का. म्हणजे जर मी 1857चा उठाव अभ्यासलेला आहे, हा माझा भ्रम असेल. भ्रम याच्यासाठी म्हणते की 1857चा उठाव तर सगळ्यांनीच अभ्यासलाय, पण एक्झाम मध्ये प्रश्न आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे हे तर मी वाचलंच नव्हतं. 1857चा उठाव तर वाचलाय,
पण जो प्रश्न आयोगाने विचारलाय ते तर मी वाचलेलंच नाहीये. म्हणजे मी 1857चा उठाव इन डिटेल नाही अभ्यासलेला. इथे पण प्रश्न बनू शकतात. हा, आता काही प्रश्न असे असतात की जे आपल्या रेफरन्सेस मध्ये नाहीयेत, जे कुठून तरी बाहेरून विचारलेले आहेत, जे कम्प्लिटली अननोन आहेत आपल्यासाठी. पण जर असा एखादा मल्टीलायनर क्वेश्चन असेल आणि त्याच्यामध्ये 2-3 वाक्य जर आपल्या ओळखीचे असतील, तरीही आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं आणि ते आपल्याला करता आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे मी असं नाही म्हणते की एखाद्या टॉपिकचं उत्तर तुम्हाला आलं नाही म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही अभ्यासलेलंच नाही, असं नाही म्हणते मी. पण मला असं म्हणायचं की एखादा टॉपिक मी अभ्यासलाय तर मला स्वतःला टेस्ट करता आलं पाहिजे की जे मी अभ्यासले हे मला खरंच समजलंय, खरंच मला त्याची उत्तरं येत आहेत का हा माझा फक्त भ्रम आहे, मी फक्त त्या स्वप्नामध्ये जगत आहे, त्या भ्रमामध्ये जगत आहे की येस माझं झालंय. हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे आणि ते जेवढं लवकर क्लिअर होईल तेवढी तुमची प्रगती चांगली होते, तेवढे तुमचे मार्क्स लवकर वाढतात. क्लिअर? सो या 3 बोनस टिप होत्या आणि एक जी मी बोलले जम्बो बोनस टिप. आता ही जम्बो टिप काय असेल तर हिस्ट्री अभ्यासण्यासाठी, आय होप दिसत असेल तुम्हाला, एक टेक्निक जी तुम्हाला लाईफ टाइम उपयोगी ठरू शकते, तुम्ही कुठली एक्झाम देत असाल तरी सुद्धा, दॅट इज स्टोरी टेक्निक. म्हणजे इतिहास हा फक्त इतिहासासारखा न अभ्यासता तो स्टोरी टाईप अभ्यासा. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती असतो, आपला तोंडपाठ असतो. त्याचं कारण काय? कारण तो इतिहास आपण इतिहासाचा अभ्यास म्हणून शिकलेलो नाही आहोत. आपण चौथीला असताना जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण अभ्यासला किंवा शाळेमध्ये परत पण जेव्हा पण आपण शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासलेला आहे, तो आपण एका स्टोरी फॉर्मॅटमध्ये पाहिलाय की हा शाहिस्ते खानाची गोष्ट काय होती, अफजल खानाची गोष्ट काय होती, किंवा कोंढाण्याची गोष्ट काय होती. या ज्या गोष्टी आहेत ना, आपण त्या गोष्टीच्या स्वरूपामध्ये अभ्यासलेला आहे. आय थिंक त्या पुस्तकाचं नाव पण स्वातंत्र्यपूर्वीची गोष्टवर समथिंग असं काहीतरी होतं, मला एक्झॅक्टली नाव पण नाही आठवत आहे. तर जर समजा हे आपण गोष्टीच्या स्वरूपामध्ये अभ्यासल्यामुळे आपल्या लक्षात राहत असेल, तर भारताचा इतिहास जेव्हा तुम्ही पाहताय त्यावेळेला पण तर ते एखाद्या गोष्टीच्या स्वरूपातच तुम्ही पाहायला पाहिजे ना, की हा असा एक काळ होता ज्यावेळेला ब्रिटिश आले. मग ब्रिटिशांनी आल्यानंतर ऍक्च्युली सुरुवातीला काय केलं, त्यांनी असं नाही म्हटलं की आम्हाला राज्य करायचंय, ते आले व्यापारासाठी. ज्यावेळेला तुम्ही गोष्टीच्या स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी ऐकतात, सगळा जो काही तुमचा अभ्यास आहे, कंटेंट आहे, तो अभ्यासतात, तो जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो. इव्हन मूवी मधला पण आपण म्हणजे एखादी हिस्टॉरिकल मूवी पाहिली तर त्या गोष्टी पण आपल्या का लक्षात राहतात, कारण त्या स्टोरी टेलिंगच्या फॉर्मॅटमध्ये असतात. एखादी स्टोरी पाहिल्यासारखं आपण ते पाहत असतो, म्हणून ते लक्षात राहतं. सो ही मेथड माझी मला अप्लाय करता आली पाहिजे. माझं मला एखाद्या कुठल्याही टॉपिकला स्टोरीमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. मग तुम्ही एखादा टॉपिक अभ्यासलाय तर तुम्ही कोणाला तरी ते समजून सांगायचा प्रयत्न करा किंवा गोष्टीच्या फॉर्मॅटमध्ये सांगायचा प्रयत्न करा. ज्याला तुम्ही त्याला ऍज अ स्टोरी सांगाल त्यावेळेला ती गोष्ट तुमच्या मेंदूमध्ये छापली जाईल. कारण मला तरी जनरली अख्खा इतिहास असाच लक्षात राहिलाय. म्हणून तुम्ही ही मेथड अप्लाय करू शकता. तिथे मग काही फॅक्ट जे आहेत जे लक्षात ठेवणं थोडंसं कठीण जाईल, तिथे मग आपले जे बाकीचे ट्रिक्स अँड टेक्निक्स आहेत ते सगळे तुम्हाला अप्लाय करावेच लागतील. कारण एनी हाव हिस्ट्री हा पण एक सब्जेक्ट आहे तुमच्यासाठी. सो त्याच्यामधले काही फॅक्ट जे एक्झामला विचारले जाऊ शकतात ते तर तुम्हाला तसे करावे लागतील. पण तुम्ही एखाद्या समाजसुधारक अभ्यासताय, त्यांची लाईफ एखाद्या स्टोरी सारखी लक्षात ठेवा. इझिली लक्षात राहील, बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहतील. त्यांनी कशाची स्थापना केली, कधी केली, त्याच्यामध्ये नेमका कुठल्या गोष्टी होत्या, कुठल्या व्यक्ती सहभागी होत्या, हे सगळं लक्षात राहतं. ठीक आहे. सो या मेथड ज्या आहेत त्या तुम्हाला हेल्पफुल वाटल्या की नाही हे मला कमेंट करून सांगा. आणि याच्यातली कुठली मेथड तुम्हाला बेस्ट वाटली ते सुद्धा मला सांगा. कुठली टेक्निक आहे जी तुम्हाला बेस्ट वाटली. आणि जे मी आधीच मागच्या काही मिनिटांमध्येच तुम्हाला बोलले की जर तुमचा सुद्धा स्कोर अडकलेला असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की स्कोर नाही येते, काही करून आला पाहिजे, तर कमेंटमध्ये स्कोर लिहा. मी डेफिनेटली त्याच्यावरचं लेक्चर जे आहे ते घेऊन येईन. आणि आता जी अपडेट मी मागे पण दिलेली आहे, तर सायन्स डिकोड बॅच ऑलरेडी अवेलेबल आहे आपल्या कोर्समध्ये, जिथे कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षेचे मागच्या 10 वर्षांचे जे प्रश्न आहेत त्यांचा अनालिसिस घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने पॉलिटी डिकोड बॅच सुद्धा अवेलेबल आहे, जिथे मागच्या 10 वर्षांचे कंबाईंड ग्रुप बी ला विचारलेले पॉलिटीचे क्वेश्चन्स आणि त्याचा अनालिसिस घेतलेला आहे. इयर वाईज अनालिसिस आहे, रेकॉर्डेड बॅच आहे ही. आणि 90 डेज चॅलेंज जे आहे ग्रुप सी प्री जी होणार आहे त्या पूर्व परीक्षेसाठी,
तर अर्थात याचे जे लेक्चर्स याचे जे ॲडमिशन्स आहेत हे मे बी पुढच्या एका दिवसामध्येच मी बंद करेन, कारण मला जेवढी अपेक्षित संख्या आहे किंवा मला वाटतं की जेवढ्या स्टुडंट्सना मी ॲट अ टाइम गाईड करू शकेन तेवढे स्टुडंट जे आहेत ते ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेले आहेत. सो मला म्हणजे एक्स्ट्राचे स्टुडंट घेऊन एक्स्ट्राचं बर्डन स्वतःवरती घ्यायचं नाही आहे, कारण मग तेवढा म्हणजे जे मी तुम्हाला याच्यामध्ये प्रॉमिस केलेली आहे एक गोष्ट की तुमचं डाऊट क्लिअरिंग सेशन जे आहे ते मी घेईन आणि मग तुमच्या डाऊटवरती बोलेन, तर मग जेवढे मॅक्झिमम स्टुडंट येतील तेवढे डाऊट घेणं मला कदाचित कठीण जाऊ शकतं. त्याच्यामुळे लिमिटेड ॲडमिशन्स मी याच्यासाठी ठेवते. त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही लवकरात लवकर एनरोल करू शकता याच्यासाठी. ठीक आहे. बाकी असेच व्हिडिओज तुमच्यासाठी मी वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेऊन येत आहे. बाकी एखादी समस्या जरी तुम्हाला अभ्यास करताना येत असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकता, त्याच्यावरचा व्हिडिओ मी घेऊन येईन. या लेक्चर पूर्वी एक लेक्चर मी घेतलेलं होतं ज्याच्यामध्ये आपण इतिहास या विषयामध्ये म्हणजे इतिहास या विषयाचा अभ्यास 15 दिवसामध्ये कसा कंप्लीट करायचा त्याचा एक डे वाईज प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर ते लेक्चर पाहिलेलं नसेल तर पाहून घ्या, तुम्हाला एंड स्क्रीनला त्याची लिंक मिळून जाईल. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार इतिहासचा प्लॅन जो आहे तो फॉलो करायला सुरुवात करा. बाकी अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या, छान राहा, हसत राहा आणि इतिहासला फक्त एक विषय समजून किंवा घाबरून त्याचा अभ्यास करू नका. त्याला तुमचा मित्र बनवा. इतिहास तुम्हाला इंटरेस्टिंग पण वाटायला लागेल आणि इतिहासमध्ये मार्क्स पण चांगले यायला लागतील. ठीक आहे. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तुमच्या कमेंट्सची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला मिळाली असतील असं अपेक्षित आहे. बाकी जे तुमचे डाऊट्स आत्ता मला मिळणार आहेत त्याच्यावरती मी पुढच्या लेक्चरमध्ये बोलेन. थँक्यू.